कपडा असा ठेवून घ्यायचा, काठाची बाजू ह्या साईडला आणि उलटा कपडा ठेवायचा। आता इथे पहिले बॅकची बाजू ठेवायची, कमरेची बाजू खाली येणार, गळा फोल्डिंगला येणार। बॅकची बाजू अशी लावून घेतलीये। आता फ्रंटची बाजू पिना पण लावून घेतल्या, फ्रंटची बाजू पण अशी इथेच ऍडजस्ट करून लावून घेतलीये। जर इकडे नाही आली तर जिथे मुंडा येतोय तिकडून अशी इथे क्रॉस अशी पण ह्या साईडला पण घेऊन लावू शकता। आता योगपट्टी लावायची। साधा कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळे योगपट्टीचे पार्ट 4 लागणार आहेत। आता हे 2 झाले आणि अर्धा इंच खाली उंची वाढवून घेतली आहे। हे 2 मार्किंग करून झाले की दुसरी पुढच्या साईडला ती सेम पट्टी ठेवून परत 2 अजून काढून घ्यायचे। आता सगळ्या बाजूंना असं चॉकने मार्किंग करून घ्यायचं। आता हे असं मार्किंग केलेलं आहे सगळीकडून। आता योगपट्टी काढायची परत आणि थोडीशी पुढे लावून घ्यायची आणि परत मार्किंग कर। योगपट्टी आता इथे अशी लावून घेतली आणि त्याच्या अर्धा इंच खाली उंची वाढवून घ्यायची आहे आणि मार्किंग करायचंय। त्याच्यानंतर आपण इथे शेवटी हात लावणार, एकदम जिथे एंडिंगचा जो कपडा आहे तिकडे हात लावून घ्यायचे। हात लावून झाले त्याला पण मार्किंग करायचं आणि मग सगळं एकत्र कटिंग करायचं। आता हात असे पूर्ण इथे लावून घेतलेले आहेत। कपडा इकडचा फोल्ड केला आणि इकडे शेवटच्या ह्याला हात लावून घेऊन पिन लावलेत। मार्किंग करायचंय। हे जे मार्किंग केलंय ते आता एक एक कटिंग करायला स्टार्ट करतोय। आता ते पूर्ण घ्या पुढे। आता आधी ते बॅकची बाजू कटिंग करून घ्या पूर्ण। कपडा तुमच्या जवळ घ्या, एवढं वाकू नका। जेवढं जसं जसं कापत पुढे जातो ना, कपडा आपल्या जवळ जवळ घेत जायचा, आपण नाही वाकायचं, म्हणजे नीट कापलं जातं। आता बॅकचं झालंय, बाजूला ठेवा। आता फ्रंटचं पूर्ण करून घ्या। सरळ कपडा आता जवळ घ्या तुमच्याकडे। आणि टर्न करून घ्या। आता इकडून कापा, इथे कर्व आहे, तसाच फिरला पाहिजे हात। कर्वची बाजू वरती सरळ घेऊन पूर्ण कापून टाका, ती सरळ वरपर्यंत। आता फ्रंटची बाजू पण कटिंग करून झाली। आता योगपट्टी, एक योगपट्टी झाली, ही दुसरी आहे। आता हात कटिंग कर। फ्रंटचा मुंडा इथे दिसतोय मार्किंग केलेला, पेपरच्या आतल्या बाजूला आहे, तर त्याच्यामुळे दोन्ही एकत्र ठेवून तसंच्या तसंच कापतोय।